नमस्कार मंडळी, स्वागत आहे पूनम पॉवर व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की या एंटायर वीकमध्ये मी काय केलं। तर व्हिडिओ एंडपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब बटन जरूर प्रेस करा। बघतोय बघ कसा त्यांना हाक, त्याला काय ऐकू येणार आहे हाक? तो बघ बघ घालून घेतलं। आळशी बोका आहे नुसता आमचा। हे काय बोक्या पुढे होती तिकडे होती, इकडे कशी आली? हा आले इकडे कशी आली पप्पा? आता आपण चाललेलो आहे ते शॉपिंग कॉम्प्लेक्सला। तिथे आता आपल्याला जायचं आहे। काही एक शॉप चालू आहे, 2-3 शॉप्स काहीतरी चालू झालेले आहेत आणि आता आपण आलेलो आहोत ते या शॉपमध्ये, किचन मार्टमध्ये। काही युटेन्सिल्स मला घ्यायचे ते घ्यायला। आणि शॉपिंग केल्यानंतर आम्ही आमचा पवित्रा जो आहे तो जेवणाकडे वळवला आणि आज आम्ही आलेलो आहोत आमच्या फेवरेट रेस्टॉरंटला, जे आहे शिवसागर। गेल्या वर्षी आम्ही अमूलच्या बर्थडेचं सेलिब्रेशन ना इकडे केलेलं आणि तेव्हा मी उकडीचे मोदक ट्राय केलेलं, आईस्क्रीम या ते इथे नवीन काहीतरी ऑप्शन दिसलेला, बनारसी मीठा पान। इथे आम्ही प्यालो व्हेज क्लिअर सूप आणि हा प्रकार काहीतरी अमेझिंग होता, सोया टिक्का चाप, खूपच टेस्टी होता। इथल्या जेवणाची क्वालिटी फारच उत्तम आहे आणि सर्व्हिस पण खूपच क्विक आहे। इथे आम्ही मागवलेली ती मटका पनीर बिर्याणी, ही पण खूप चांगली होती चवीला। डिनर आम्ही एंड केला ते एकदम गोड नोट वरती, गाजरचा हलवा ऑर्डर करून, आणि खूपच टेस्टी होता। आणि आई इकडे नाही खात, आई पाणी पिते। फ्रेंड्स, इट्स नेक्स्ट डे मी चाललेली आहे माटुंग्याला। माटुंग्याला खरं तर माझा प्लॅन मद्रास कॅफेला जायचा होता, पण तिथे खूप गर्दी होती। त्याच्या बाजूला राधाकृष्ण रेस्टॉरंट पण आहे ओपन झालेलं, पण मी बनाना लीफमध्ये मग लंच करायचं ठरवलं। इकडे सुद्धा लंच तुम्हाला खूप छान मिळतो। तुम्हाला जर साऊथ इंडियन क्युझिन ट्राय करायचं असेल तर डेफिनेटली यू कॅन गो फॉर इट। त्याच्यानंतर मग माझी फ्रेंड मला घेऊन आली या आईस्क्रीम कॉर्नरला, हे पण इथेच आहे किंग सर्कलला। तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा, तुम्हाला सॉफ्टी जरूर आवडेल। हा व्हिडिओ आहे मंडेचा, ज्या दिवशी इलेक्शन डे होता। सकाळी चहा बनवलेला आणि गरमागरम माझं, अमोलचं आणि मम्मीचं फेवरेट वेज सँडविच बनवलेलं आणि आम्ही निघालो नंतर वोटिंगला। आई आपला मतदानाचा हक्क बजावायला आलेली आहे, पण त्या आधी देवाच्या प्रार्थना करून जाणार आहे मत द्यायला। तर ह्या इथे मी वोट देऊन आलेले आणि आईची वाट बघत होते। आई पण आली आता वोट देऊन। आता हे बुक मी फिनिश करणार आहे या आठवड्यात कशाही परिस्थितीत, आणि हे एकदा कंप्लीट झालं की नेक्स्ट रीड माझं काय असणार आहे ते पण मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। काय नाही बोलत की तुम्हाला बघून कसं वाटतं? बसून नंतर एक्सपिरियन्स घ्या। बसून कसं वाटतं ते अमोलच सांगू शकेल। बघून कसं वाटतं तुम्हाला? कसं वाटतं तुम्हाला असं आहे माझ्या ड्रायव्हिंग बद्दल? यांनी लायसन्स पैसे देऊन घेतलेले आहे का इमानदारीने कोर्स पूर्ण करून लायसन्स मिळवलेलं आहे? चांगला अनुभव आहे माझा। मुंबईमध्ये चालवणं म्हणजे खूप कष्टाचं काम आहे कार, पण जमतंय मला बऱ्यापैकी। चल ना लवकर। पण पूनमचं एक वैशिष्ट्य आहे की जसा बसमध्ये कंडक्टर असतो तशी पूनम कारमध्ये कंडक्टर असते। सगळं सांगते, पुढे रिक्षावाला आहे, बाजूला बाईकवाला आहे, पुढे खड्डा आहे, बाजूला स्ट्रीट लॅम्प्स आहेत, हे सगळं ती सांगत बसते आम्हाला। मुलीने मला सांगितलं, यू आर अ लर्नर, लेट पीपल गो फर्स्ट। आपल्याकडचे इकडचे तिकडचे येणारे। अरे पण हे डिवायडर नवीन बघ, हे डिवायडर नव्हते, हे स्ट्रीट लॅम्प्स नवीन आहेत। हा मित्रांनो, जरीमतीचा रोड आहे हा नवीन, त्यांनी कॉन्क्रीट रोड, मी जेव्हा येत होतो इथे तेव्हा कॉन्क्रीट रोड होता, पण हे स्ट्रीटला हे नव्हते, डिवायडर नव्हता आणि स्ट्रीट लॅम्प्स नव्हते। आणि हे खरंच खूप छान झालेलं आहे, कारण याच्यामुळे ट्रॅफिक शक्यता कमी होईल। कारण दोन्हीकडून कसे पण हे करायचे ना, ओव्हरटेक करायचे मग आहे या रोडला। तेच, अजून काम पूर्ण झालेलं नाही, चालू आहे काम बऱ्यापैकी झालेलं आहे। आता इथे नवीन ब्रिज बांधतात वाटतं, येस, बिकॉज इथे पावसाळ्यात खूप पाणी जमा होतं म्हणून यांनी ब्रिज वरती एक्सटेंड केलंय। बघा हाईट वाढवली ब्रिजची। ही जी ड्रायव्हिंग करत आहे हे येणाऱ्या पुढच्या पावसाळ्याच्या ट्रिपची प्रॅक्टिस आहे, कारण मला चालवायची आहे गाडी आणि मी जर नाही चालवली तर अमोल बोललाय की ट्रिप कॅन्सल। त्याची प्रॅक्टिस म्हणून मी चालू केलेलं आहे। गेल्या वर्षी जुलै महिन्यात ट्रॅव्हल केलेलं आणि यावर्षी पण कदाचित आम्ही जुलै महिन्यातच प्लॅन करू। जून मध्ये छोटी मोठी काहीतरी ट्रिप, बट जुलैमध्ये विल बी लाईक एक्सटेन्सिव्हली जी काही ट्रिप असेल ती करणार।
दुपारचं नसेल आम्हाला ना? जायचं होतं पलेडियमला, पण अमोल बोलला इथे जवळच्या जवळ कुर्ला फिनिक्सलाच जाऊया. पलेडियमला बरेच दिवस झाले आम्ही गेलो नाहीये. स्लोप वरती असं ऑटो ठेवायचे. चला लेट्स गो फॉर शॉपिंग. 10 ऑन कितना देगा? 5. ओके, नॉट बॅड. लहान मुलांसाठी अमेझिंग आहे यार. कॅन्डी सिटी. वॉलेट ऑफर. Yeah, one that I liked is this. Just a second, I'll show you. इधर नहीं, सॉरी राइट हैंड से गिफ्ट देते, सॉरी लेफ्ट हैंड से नहीं. हैप्पी बर्थडे. तर मंडळी शॉपिंग झालेली आहे. अरे शॉपिंग मैं तो थक गई. अमोल खूप खुश आहे. अमोलची एकदम मनापासून बोलतात ना बर्थडेची शॉपिंग एकदम जोरात झालेली आहे. तर हे होतं छोटंसं सेलिब्रेशन. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बर्थडे विशेस दिल्या. अमोलला मम्मी पप्पांना पण अॅनिव्हर्सरीच्या विशेस दिल्या. तर त्याच्यासाठी खूप खूप आभार आणि प्रेम. भेटूयात लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये.